आई तुळजाभवानी माता वर्षातून एकदा सलग 21 दिवस निद्रावस्थेत जाते. ऐकायला थोडं चमत्कारिक अविश्वसनीय वाटत असलं तरी सत्य घटना आहे. तर यावर आधारित मी थोडीशी कथा किंवा माहिती तुम्हाला देणार आहे. जवळपास 80 ते 90% लोकांना हे माहीतच नसेल, त्यामुळे हे काहीतरी नवीन आहे ऐकण्यासारखं आणि तुम्ही ही माहिती जाणून घ्या. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वर्षातून 21 दिवस निद्रा घेते. उरलेले 344 दिवस अष्टप्रहर जागृत अवस्थेत असते. देवीची 21 दिवसाची निद्रा 3 टप्प्यात विभागलेली आहे. त्यांना घोर निद्रा, श्रमनिद्रा, मोहनिद्रा असे म्हणतात. मंचक याचा अर्थ पलंग. देवी या काळात पलंगावर सुद्धा निद्रा घेते. सर्वात पहिलं घोर निद्रा. आधी नवरात्रीच्या आधी देवी योग निद्रेत होती, म्हणजेच महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवी ही निद्रा घेत होती. पण महिषासुराचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांनी देवीला 8 दिवसानंतर या निद्रेतून उठून सर्व देवदेवतांचे रक्षण करण्यासाठी विनंती केली. या निद्रेतून जागी होऊन देवीने स्वतःचे घोर घोर अवतार प्रकट केले, म्हणून या निद्रेला घोर निद्रा असे म्हणतात. दुसरी श्रमनिद्रा. घोर निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे अधर्म कारस्थान पाहून त्याच्याशी युद्ध करण्यास सज्ज झाली. 9 दिवस असुराशी युद्ध करून महिषासुर 9व्या दिवशी देवीला शरण आला आणि तिच्या चरणाशी स्थान मागून सर्व देवतांची माफी मागू लागला. 9 दिवसाच्या अहोरात्र युद्धामुळे आलेल्या थकव्याने शारदीय नवरात्रनंतर 5 दिवस आई निद्रा घेते. याला श्रम आणि त्या बोलतात. या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहमदनगरवरून मंचक यांचे पलंग येतो. त्या पलंगावर आईसाहेब निद्रा घेतात, म्हणून त्यास मंचकी निद्रा असे सुद्धा बोलतात. सर्वात शेवटची मोहनिद्रा. शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी ह्या काळात देवी निद्रिस्त असते. देवीची मोहन यात्रा हे सृजनांचे प्रतीक असून 8 दिवस निद्रा काळाचे संपल्यानंतर नवमी म्हणजेच तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्मदिवस असतो. यामुळे या निद्रेस मोहनिद्रा म्हणतात. हे 9 दिवस म्हणजे 9 महिन्यांचे सूचक आहेत. एखादी स्त्री जशी 9 महिन्यांनी सृजन होते तसा हा कालावधी असतो. देवी शारदीय अश्विन नवरात्राच्या आधी चांदीच्या पलंगावर निद्रा घेते. शारदीय अश्विन नवरात्राच्या नंतर 5 दिवस माहेरून आणलेल्या चंदनाच्या पलंगावर निद्रा घेते आणि शाकंभरी नवरात्राच्या दरम्यान 8 दिवस देवी चांदीच्या पलंगावर निद्रा घेते. अशा अवघ्या विश्वाचा भार सोसून विसावा घेण्यासाठी आई या दिवसात गादीवर असते. म्हणून भवानी भक्त आणि देवीची आराधी गादी तक्का उशी यांचा त्याग करतात आणि काही जण उपवास पण करतात. रामकृष्ण हरी.